कुंटूरकर साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. महायुतीचे आपले उमेदवार नांदेड लोकसभा मतदारसंघाचे संतुकरावजी हंबर्डे, नायगाव विधानसभेचे आपले उमेदवार आदरणीय आमदार राजेश पवार साहेब, व्यासपीठावर त्यांच्यासोबत ॲडव्होकेट चैतन्य दादा, माणिकराव लहुगावे, या नगरीचे माजी सरपंच, कुंटूर बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय बाळासाहेबजी धर्माधिकारी, या नगरीचे प्रथम नागरिक माधवरावजी कोलगाने सरपंच, माजी सरपंच बालाजीराव मध्यवाड, माजी उपसरपंच बालाजीराव धर्माधिकारी, अतिशय धर्माधिकारी बालाजी दसलवाड, व्यासपीठावर उपस्थित प्रभातराव पाटील, सन्मान्य आदरणीय व्यासपीठ, अतिशय कमी वेळ राहिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगतो, बरबड्या वासियांना आणि या गंगथडी वासियांना सांगू इच्छितो, कैलासवासी गंगाधररावजी कुंटूरकर साहेब 1984 ला या राज्याचे मंत्री होते. त्या काळामध्ये हुस्ता या ठिकाणी बंधारा मंजूर करण्यात आलेला होता. त्या ठिकाणचं आराखडा तयार झालता, मंजुरी झालती, सगळीच परवानगी झालती शासनाची. पण हे महाशय आज आपल्या समोर सुनबाईला उमेदवार म्हणून घेऊन येत आहेत. निलंगेकर साहेबांची सत्ता बदल झाली, हे त्या ठिकाणी मंत्री म्हणून प्रधान पण झाले आणि तो बंधारा बाबळीला, तो हुस्स्याचा बंधारा बाबळीला नेला. 32 वर्षानंतर तुम्हाला बळेगाव बंधारा झाला, बाबळी बंधारा झाला. या 32 वर्षाचं तुम्हाला चुकतं माप या मतदानामधून या गंगकाठच्या सर्व शेतकऱ्यांना घेणं गरजेचं आहे. कारण ह्या 7-8 वर्षापासून तुम्हाला पाणी मिळतं, त्या पाण्याच्या माध्यमातून काय तुमची उन्नती झाली त्याची जाणीव तुम्हा आम्हा सर्वांना आहे. मित्रांनो, या व्यासपीठावर बोलत असताना तुम्हाला सांगू इच्छितो, या महाशयानं आज 12 वर्षापूर्वी, 12 नाही 14 वर्षापूर्वी पुनर्वसित गावांसाठी नाल्या मंजूर केलेल्या होत्या आणि पुनर्वसित गावांसाठी नाल्या मंजूर केलेल्या नाल्या रेडीमेड नाल्या आणून बसवल्या. 14 वर्ष त्या नाल्यांमधून आपल्याला पाणी बाहेर जाता आलं ना. याच भास्करराव पाटलांना केलेला हा उद्योग आहे. त्या ठिकाणी आज या मतदारसंघामध्ये 10 वर्षापूर्वी आमदार म्हणून मिरवलेले व्यक्ती आज कैलासवासी झालेले आहेत. 6 वर्ष विधान परिषदेमध्ये होतोय. त्यांनी काय केलं हो? काय केलं जे 2.5 वर्षामध्ये
या व्यासपीठावरचे आपले उमेदवार राजेश पवारांनी या नायगाव विधानसभेच्या माध्यमातून नायगाव तालुका असेल, धर्माबाद तालुका असेल, उमरी तालुका असेल, या तालुक्याचं विकासाच्या माध्यमातून काय पालट केलेला आहे ह्याची भूमिका आपल्याला या मतदानाच्या माध्यमातून दाखवून देण्याचा आहे. मित्रांनो, संतुकराव नवीन आहेत असं म्हणतायत. नायगावचा जवळचा उमेदवार आपल्याला वाटतं. 16 वर्ष वडिलाला दिलं, त्यांनी काय केलं या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. संतुकराव एक गरीब घराण्यातला व्यक्ती, स्वतःच्या कष्टानं त्या ठिकाणी सहयोग कॅम्पस उघडलं आणि त्या माध्यमातून बऱ्याच जणाला त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध करून दिलं. कर्तृत्वान आहेत. मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, फार महत्वाची वेळ आहे. कोणाच्याही दिशाला बळी पडू नका. अनेक सोयरे धायरे येऊन चाललेत, त्याची जाणीव आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, काँग्रेस सोबत राहून काँग्रेसची गद्दारी करणारा हा भास्करराव पाटील आहे, याची जाण तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. कैलासवासी कुंटुरकर साहेब 1999 ला बिलोली देगलूर मतदारसंघामधून उभे होते. मध्यस्थी कोण होते? त्यांचे सासरे कैलासवासी शंकरराव साहेब होते. या बहादरांना त्यांचं देखील ऐकलं नाही. कोंडी केली त्या ठिकाणी नेऊन. त्याचबरोबर 2009 मध्ये कैलासवासी बापूसाहेब गोरटेकर या ठिकाणून उभे होते. हे काँग्रेसचे खासदार होते. त्यावेळेस देखील पक्षविरोधी कारवाई या व्यक्तीने केलेली आहे. एका पक्षामध्ये राहायचं, दुसऱ्या पक्षाचं काम करायचं, ह्याची ही ख्याती आहे. मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, आपल्याला विकासाला मत द्यायचंय. केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, राज्यामध्ये येणारं युती सरकार आहे. म्हणून कुठंतरी आपली नोंद व्हायला पाहिजे. अधिकच्या मतानं संतुकरावला तुम्ही केंद्रामध्ये पाठवणं गरजेचं आहे. त्याचं कारण, संतुकरावजी अधिकच्या मतानं गेले तर आपल्या अशोकरावजीची कुठंतरी वर्णी त्या ठिकाणी मंत्री म्हणून लागू शकेल. आता प्रश्न आहे कुंटूर बरबडा. बापूसाहेब उभे होते तेव्हापासून बरबडा मागीच आहे. कुंटूरची आघाडी पुढीच असायची. 2-4 हजार, 1-2 हजारनं तुम्ही मागे राहायचे. पण माधवराव, तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता तुम्ही कुंटूरची सभा बरबड्यामध्ये घेतली, तुम्ही पुढे राहिलं पाहिजे. खालचं कमळ वरचं कमळ, सोयऱ्या धाऱ्याचं नाटक जमणार नाही. बरबड्यावासियांना सांगू इच्छितो, सोयरा धायरा जमणार नाही. तुम्हाला स्पष्ट सांगतो, मागच्या वेळेस 7,000ची लीड कुंटूर सर्कलला राजेश पवारांना दिली होती. आता तुम्ही कितीची देता हे तुम्ही ठरवा. आम्ही बरबडावाल्या तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो, येत्या 20 तारखेला आपलं अनमोल असं मत विकासाला देणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आम्ही इच्छा व्यक्त केली की अशोकरावची वर्णी तिथं लागावी, या मतदारसंघामधून आमदारकीलाही अधिकचं मतदान दिलं पाहिजे. तर आपल्या राजेश पवारांची वर्णी त्या ठिकाणी मंत्रीमधून लागू शकते. एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचं कारण असं आहे, या 2.5 वर्षामध्ये जे काम विकासाचे झालेत ते मंत्री झाल्यानंतर काय मध्ये झालेलं आहे. म्हणून येत्या 20 तारखेला कुठला सोयरा धायरा, आमचे पण काही सोयरे येणार आहेत, त्याला कळच ना झालं काय करून काय नाही.
म्हणून कुठल्या सोयऱ्याच्या बळी पडू नका. आणि संतुकराव काय नौके नाहीत, कमळाच्या फुलावर आलेले आहेत. हे कमळाचं फूल या विश्वामध्ये ओळखायला लागल्या गेलेलं आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून. म्हणून जवळ दूरचं करून उगा नायगावच्या पोलीस स्टेशन मध्ये फिरू नका. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि येत्या 20 तारखेला न काय विचार करता दोन्ही कमळाचे बटन दाबून या दोघांना आशीर्वाद द्या. पुढचं बघू काय काय यांच्याकडनं करून घ्यायचंय. नरशीचं रेल्वे स्टेशन हे सगळं काय संतुकराव तुम्हाला करावं लागणार आहे. एवढंच या निमित्तानं सांगून रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद.